नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडीच्या मालिकेमध्ये ठरलं तर मग या मालिकेमध्ये. बघा, ठरलं तर मग या मालिकेमध्ये कालचा एपिसोड आपल्या मनाप्रमाणे घडलेला आहे. कारण सगळे फासे अर्जुन आणि सायलीच्या बाजूने पडलेले आहे. आता अर्जुन आणि सायलीच्या बाजूने फासे पडले म्हटल्यावर आपल्या सगळ्यांना आनंद होणारच ना, बरोबर. काल तसंच झालेलं आहे आणि अगदी आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडल्यामुळे आपल्याला प्रचंड आनंद झालेला आहे. आणि तिकडे सायली आणि अर्जुन देखील खूप खुश आहे. कारण बऱ्यापैकी आता साक्षीच्या विरोधातले जे पुरावे आहे ते समोर येताना आपल्याला दिसत आहे. आता आजच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्जुन आणि सायली दोघांच्या बेडरूममध्ये असतात. अर्जुन अगदी गाढ झोपलेला असतो, पण सायलीला काही झोप लागत नसते. सायलीला एक बेचैनी फील होत असते आणि म्हणून ती उठून बसते आणि अर्जुनलाही उठवायला जाणार तितक्या ती बघते की अर्जुन अगदी शांतपणे झोपलेला आहे आणि त्याला उठवायला नको, म्हणून ती त्याला उठवत नाही. पण ती मात्र प्रचंड विचारात असते. दुसऱ्या दिवशी सकाळ होते. सकाळी अर्जुन तयार होत असतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची प्रसन्नता असते. पण सायलीचा मात्र मूड काही बदललेला नसतो. सायली तिच्याच विचारचक्रामध्ये गुंतलेली असते. मग अर्जुन म्हणतो की अगं, तुला काय झालं, तू इतकी अपसेट का दिसत आहे? तर सायली म्हणते की हो, मला काल रात्रीपासून खूप बेचैन होत आहे. कायच करावं सुचत नाही. सगळं काही आपल्या मनाप्रमाणे घडत असताना देखील मला इतकं अस्वस्थ का वाटत आहे खरंच समजत नाही. तर मग अर्जुन म्हणतो, तुझ्या अस्वस्थतेचं कारण मला ठाऊक आहे आणि ती कशी घालवायची किंवा कुठे गेल्यावर आपल्याला एक प्रकारचं समाधान लाभेल, तुला बरं वाटेल हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि असं म्हणून अर्जुन सायलीला कुठेतरी घेऊन जातो. आता कुठे घेऊन जातो हे आपल्याला पुढे जाऊन बघायचंच आहे. पण तत्पूर्वी आपल्याला दामिनी देशमुख दिसत आहे. आता दामिनी देशमुख म्हटलं तर आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की खूपच खतरनाक बाई, आणि ती काय करू शकते याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. असंच काहीसं तिने आजच्या एपिसोडमध्ये देखील केलेलं आहे. तिने अचानकच एक प्रेस कॉन्फरन्स बोलावलेली आहे आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विविध प्रकारचे पत्रकार आलेले आहे आणि महिपत आणि साक्षी देखील त्या ठिकाणी हजर आहे. आता ही कॉन्फरन्स का म्हणून बोलावली आहे हे आपल्याला ठाऊक आहे. तर बघा, दामिनी देशमुखची जी बाजू आहे ती आता कमकुवत होत चाललेली आहे आणि हे तिलाही लक्षात येत आहे की साक्षीच्या विरोधात सगळे पुरावे गेलेले आहे. म्हणजे आता आपण जी काही 30 दिवसांची मुदत दिलेली आहे त्या 30 दिवसांमधले काही दिवस आपल्या बाजूने फक्त आणि फक्त विरोधात्मक घटना घेऊन आलेली आहे असं तिला समजलेलं आहे. आणि म्हणूनच तिला वाटतं की आता आपण ही केस हरणार, आणि म्हणून आता तिने अशा पद्धतीने एक शक्कल लढवलेली आहे. आता प्रेस कॉन्फरन्स का बोलवली आहे हे आपल्याला ठाऊक आहे. आता प्रेस कॉन्फरन्स बोलवल्यामुळे ती आता अर्जुनची बदनामी करणार आणि सगळ्या मीडियासमोर ते आणणार. असं केल्यावर नक्कीच लोकांचा अर्जुनकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलणार आहे असं तिला वाटत आहे. पण खरंच तसं घडणार का हे देखील पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर आता या ठिकाणी दामिनी देशमुख प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्या पत्रकारांना सांगत असते की अर्जुन कशा पद्धतीने आपल्या सासऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आता साक्षी ही निर्दोष असली तरीही फक्त आणि फक्त आपल्या सासऱ्याला वाचवावं म्हणून तो तिला कशा पद्धतीने त्रास देत आहे किंवा कशा पद्धतीने तिच्यावर खुनाचा आरोप केलेला आहे हे ती पटवून देत असते. आणि लगेचच म्हणते की बघा, अर्जुन हा आपल्या सासऱ्याला वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. साक्षीचा अगोदरचा वकील जो होता जोशी, त्याला देखील त्याने बेदम मारहाण केली होती आणि त्याची एक छोटीशी क्लिप देखील ती पत्रकारांना दाखवते. आणि ती क्लिप पाहून सगळ्यांना धक्का बसतो की अर्जुनचं असंही रूप आहे का. आता लगेचच ती म्हणते की साक्षी, तुझ्यावर जो काही अन्याय झालेला आहे तू देखील मीडियासमोर सांगायला हरकत नाही. तू देखील सांग की तुझ्याबाबत काय काय घडत आहे. आता लगेचच साक्षी या ठिकाणी डोळ्यामध्ये अश्रू आणते. जसं काही तिच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे असं ती या ठिकाणी पत्रकारांसमोर दाखवत आहे. महिपतचं देखील तसंच आहे. आता महिपत कसं आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, त्यामुळे त्याचा हा केविलवाणा चेहरा पाहून खरं तर हसायला येतं. पण असो, महिपतची जी काही ॲक्टिंग आहे ती खरंच खूपच मजेशीर असते आणि ती तुम्हाला देखील आवडत असे खात्री आहे. तर आता या ठिकाणी साक्षी रडून रडून सांगते की माझं फक्त एक स्वप्न होतं की ती आश्रमची जी जागा आहे ती खरेदी करायची आणि त्या ठिकाणी एक रेस्टॉरंट बांधायचं. फक्त इतकं साधं सोपं माझं स्वप्न होतं, पण ते पूर्ण झालं नाही. उलट त्या स्वप्नाचा एवढा मोठा परवडा होईल किंवा एवढी मोठी शिक्षा मला मिळेल असं कधी मी विचारही केला नव्हता. त्या मधुभाऊच्या हातून खून झाला आणि त्याचं सगळं काही खापर जे आहे ते माझ्यावर फोडण्यात आलं.
त्यामुळे मी खूप अस्वस्थ आहे. मी तुमच्यासारखीच एक सामान्य मुलगी आहे. छोटंसं स्वप्न पाहण्याची एवढी मोठी शिक्षा मला मिळत आहे असं म्हणून ती खूप रडायला लागते आणि महिपत देखील खूप रडायला लागतो. तो म्हणतो की माझ्या मुलीला खूपच मानसिक त्रासातून जावं लागत आहे फक्त आणि फक्त त्या अर्जुन सुभेदारमुळे. असं सगळं काही जे नाटक त्यांनी रचलेलं आहे त्याला खरंच जे काही पत्रकार परिषदमध्ये आलेले आहे ते बळी पडलेले आहे. त्या पत्रकारांना असं वाटत आहे की खरंच आता साक्षी खूपच त्रासलेली आहे आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदार आहे असं त्यांना पटलेलं आहे. म्हणूनच आता या ठिकाणी दामिनी देशमुख थोडीशी खुश आहे कारण तिचा जो हेतू आहे तो या ठिकाणी साध्य झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे अर्जुन आणि सायलीच्या मागावर तिने एक माणूस पाठवलेला आहे. ते कुठे जात आहे, काय करत आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी त्यांच्या मागावर तिने एक माणूस देखील पाठवलेला आहे आणि तो बरोबर खबर दामिनीला देतही असतो. आता हे सगळं झाल्यानंतर पत्रकार परिषद आता खूप चिडलेली आहे आणि ते सरळ अर्जुनकडे जाण्याचा विचार करत आहे. आता ते सगळे अर्जुनकडे निघणारच तोपर्यंत लगेचच दामिनीला एका माणसाचा फोन येतो जो की सायली आणि अर्जुनच्या मागावर आहे. तो सांगतो की आता हे दोघं मार्केटच्या एका मंदिराच्या ठिकाणी आलेले आहे आणि लगेचच ती माहिती दामिनी आता पत्रकारांना पुरवणार आहे. बाकीचे जेव्हा पत्रकार बाहेर पडतात तेव्हा एका पत्रकाराला दामिनी आपल्या जवळ बोलावते आणि त्याला काही पैसे एका पाकिटामध्ये देते आणि सांगते की जसं सांगितलेलं आहे तसंच काम व्हायला हवं. म्हणजे काय तर एकंदरीत तिने फ्रॉड केलेला आहे आणि त्या पत्रकाराला विकत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता तिला चांगलं ठाऊक आहे की हे सगळे पत्रकार आता अर्जुनच्या मागावर जाणार आणि त्याला भलते सलते प्रश्न विचारून वेड्यात काढणार. पण आपला अर्जुन वेड्यात निघणार आहे का हे देखील पाहणं खूपच मजेशीर ठरणार आहे. तर सगळी काही पत्रकार परिषद जी आहे ती सरळ त्या मंदिरात जाऊन पोहोचते जिथे सायली आणि अर्जुन असतात. यापूर्वीच सायलीने देवीसमोर प्रार्थना केलेली असते की आता पुढचे 10 दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि सत्याचाच विजय होणार आहे हे आम्हाला ठाऊक आहे. पण तरीही देवी आई तुझी साथ मला हवी आहे. आता मी 10 दिवस फक्त एकच वेळेचं जेवण करेल आणि तेही बिना मिठाचं. फक्त तू आम्हाला साथ दे आणि सत्याच्या बाजूने उभी राहा असं ती जेव्हा म्हणते तेव्हा अर्जुन तिला समजावून सांगतो की अगं आपण सत्याच्या बाजूने आहोत हे सगळं काही ठीक आहे पण तू अशा पद्धतीच्या काही शब्द वगैरे घेऊ नको किंवा असं काही देवीला कबूल करू नको ज्याने तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल असं म्हणून त्या दोघांचा संवाद या ठिकाणी चालूच असतो. तोपर्यंत पत्रकार परिषद या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे. अर्जुन थोडासा पुढे गेलेला असतो, सायली मागेच असते. तेव्हाच सगळेजण अर्जुन भोवती गोळा होतात आणि अर्जुनला भलते सलते प्रश्न विचारतात की तुम्ही फक्त तुमच्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी एका भोळ्या भाबड्या मुलीला फसवत आहात का, साक्षीला तुम्ही फसवत आहात का असे प्रश्न जेव्हा अर्जुनला विचारण्यात येतात तेव्हा अर्जुनलाही चांगल्या पद्धतीने कळतं की नक्कीच यामध्ये काहीतरी दामिनीने गडबड केलेली आहे. ह्या सगळ्यांना तिने पैसे खाऊ घातलेले आहे आणि माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर तो काही उत्तर देण्याच्या आतच सायली त्या ठिकाणी येते आणि सायली येऊन अर्जुनची बाजू घेऊन बोलू लागते. सायली म्हणते की शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो त्यामुळे आमचाच विजय होणार आहे हे मात्र खरं आहे. आता अर्जुन सासऱ्यांची बाजू घेत आहे की सत्याची बाजू घेत आहे हे तुम्हाला कळणारच आहे असं म्हणून ती सगळ्या पत्रकारांना अगदी चोखपणे उत्तर देते. ते लगेचच विचारतात मग तुम्ही जोशींना मारहाण केली तर मग तुमचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं का की तसं काही अजूनही आहे असं म्हटल्यावर मात्र अर्जुनलाही थोडासा धक्का बसतो. पण अर्जुन घाबरण्यातला नाही. त्यामुळे लगेचच त्याच्याकडे जे काही पुरावे असतात तो ते पत्रकारांच्या तोंडावर फेकतो. म्हणजेच त्यांना दाखवतो की बघा जोशीने काय केलेलं होतं हे यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे आणि म्हणूनच मी त्याला बेदम मारहाण केलेली आहे. आता अशा खोटारड्या व्यक्तीला मारहाण करायची की सोडून द्यायचं हे तुम्हीच ठरवा अशा पद्धतीने सडेतोड उत्तर देऊन पत्रकारांचं तोंड अर्जुनने बंद केलेलं आहे. तर आता उद्या काय घडणार आहे हे पाहणं देखील खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल बटन देखील प्रेस करून ठेवा. धन्यवाद.